वरच्या सेशनमध्ये आपण आयडेंटिटी कार्ड कसं तयार करतो आपण पाहणार आहोत. आयडेंटिटी कार्ड कसं तयार करायचं. पहिल्यांदा स्टार्टवर जायचं, वर्ड यायचं, वर्ड सर्च करायचं, वर्डवर क्लिक केलं की वर्ड चालू होईल असं. त्यानंतर ब्लँक फाईल घ्यायची, इथं आपण एक रिकामी फाईल घ्यायची, इथं क्लिक करायचं, रिकामी फाईल येईल असं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला आता आय कार्ड्स तयार करण्यासाठी कुठले माध्यमं वापरायची, कुठले टूल वापरायचे, त्यासाठी आपण इन्सर्टमध्ये शेप्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी इथं हा टेक्स्ट बॉक्स घ्यायचा. हा टेक्स्ट बॉक्स इथं क्लिक केलं की असा प्लस येईल. त्यानंतर याच्याला असं ड्रग करायचं, असं थोडं याला खाली वाढण्यासाठी आपल्याला या स्क्रोल बारला खाली वाढायचं, असं याला खाली धरून असं खाली वाढायचं, असं हे असं वाढायचं. तर हे असं शेपचा आकार व्यवस्थित काढायचा एक असा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडासा आणखी चेंज केला मी असा आकार. याला कलर देण्यासाठी फिल शेपवर जाऊ शकता, इथून कलर फिल करू शकता, पाहिजे असेल ते असा कलर फिल करू शकता. त्यानंतर इथं परत इथून शेप घेऊ शकता, हा टेक्स्ट बॉक्स घेऊ शकता, किंवा हा शेप इथून बी घेऊ शकता, किंवा इन्सर्टवर जाऊन रिटर्न आपण शेपवर जाऊन परत हा शेप घेऊ शकता. हा घ्यायचा असा आणि याला असं ड्रग करायचं, असं याच्यामध्ये काढायचं. बाहेर गेलं तर असं बाहेर गेलं समजा, त्याला इकडून दाबू शकता, असं मध्ये घेऊ शकता, बरोबर असं. त्यानंतर याच्यामध्ये मला काय करायचं आहे, याचा आकार बदलायचा आहे मला शेपचा. हा शेप चौकोनी झाला, मला आकार बदलायचा आहे. त्यासाठी बघा या ठिकाणी एडिट पॉईंट नावाचा टूल असतो बघा. मी बाहेर जर क्लिक केलं तर हा फॉर्मॅट निघून जाईल. गेला का इथला? ज्यावेळेस मी या शेपवर क्लिक केलं की लगेच फॉर्मॅट आला इथं. मग इथून एडिट पॉईंटवर जायचं आणि इथून एडिट पॉईंटला टिक करायचं, असे पॉईंट येतील. पॉईंट आल्यानंतर या पॉईंटचा आपल्याला आकार बदलायचा. इथून पॉईंट आपलं हे ठिपके दिसत नाही, या ठिपकेच्या पॉईंटला नेऊन ठेवायचं असं. आणि याला इथं असं तुम्ही याला खाली ओढू शकता, असं हे असं खाली ओढायचं असं. हा आकार चेंज झाला असं. आणखी मला आकार बदलायचा तर इथं पकडायचं असं. हा आकार तुम्ही थोडासा चेंज करू शकता, असं असा थोडासा ॲक्रॉसमध्ये घेऊ शकता, असं बाहेर क्लिक करू शकता. हा आकार तयार झाला. शेपला व्यवस्थित त्या याच्यामध्ये फिट करायचं आपल्याला. बरोबर हिशोबानं घ्यायचं, वरही करायचं असं, इकडं पण करायचं असं. हे असे आकार असे तयार केले. शेपचा मला आकार कलर बदलायचा असेल तर या शेप फिलवर जाऊ शकता, इथून पण कलर घेऊ शकता तुम्हाला पाहिजे ते. किंवा तुम्हाला आणखी काही कलर पाहिजे असेल तर या तुम्ही ग्रेडियंटवर जाऊ शकता आणि असे पण कलर तुम्हाला याच्यात वापरता येतात. मोर ग्रेडियंटवर इथं पण ग्रेडियंट घेऊ शकता असे. मोर ग्रेडियंटवर गेलं तर मोर ग्रेडियंट येईल असं. आणि इथं ग्रेडियंट फील्डवर जाऊ शकता, इथून कलर घेऊ शकता, तुम्हाला कशी घ्यायची कलर. या ठिकाणी पण पॉईंट आहेत, याला थोडा ॲडजस्ट करू शकता, असं असं इकडं घेऊ शकता असं. प्रत्येकाचा कलर बदलायचा असेल तुम्हाला तर इथं याच्यावर क्लिक करायचं, या टॅबवर इथून कलरवर जायचं आणि इथून तुम्ही कलर चेंज करू शकता. असं थोडा कलर बदलला बघा, इथे दिसते का तुम्हाला? कसं केलं कळालं का तुम्हाला? हे पहिले या शेपला क्लिक करायचं, इथं शेपला क्लिक करून फॉर्मॅटवर गेल्यानंतर फिल शेपवर जायचं, इथून ग्रेडियंटवर जाऊ शकता, ग्रेडियंटवरून मोर ग्रेडियंटवर जाऊ शकता. इथे गेले की इकडे एक असं स्क्रीन येईल, ग्रेडियंट टॅबवर जाऊ शकता. सॉलिड कलर म्हणजे एकच कलर फिल होते, ग्रेडियंट म्हणजे व्हेरियस कलर्स आहेत. तर हे पॉईंट आहेत आपल्याला, ह्याचा पॉईंट वेगळा, याला कलर वेगळा. या पॉईंटला टिक करायचं, इथून याच्यावर या बकेटवर जायचं आणि इथून तुम्हाला कलर पाहिजे तो कलर तुम्ही असं घेऊ शकता, फिल करू शकता. कलर बदलला बघा, एक चेंज झाला. याच्यावर क्लिक करायचं असं, परत या टॅबवर क्लिक करायचं, याच्यावर कलरवर जायचं आणि त्याचा पण कलर तुम्हाला पाहिजे तो घेऊ शकता. तुम्हाला असा ग्रीन कलर घ्यायचा आहे, ग्रीन कलर घेतला असं, किंवा असा थोडा कलर बदलायचा आहे, निळाच झाला आपला तर हा ग्रीन कलर घेऊ शकता असं. तर असा कलर घेतला आपण. हे लायनरमध्ये आहे. तर मी समजा असं याच्यावर क्लिक केलो आणि इथं रिडायल घेतलं तर असं येते, दिसते का? इफेक्ट बदलला आपल्या शेपचा, तो असा बदलला, आपण चेंज केला असं. ओके, असं इथं क्लिक करायचं. याची आउटलाईन जी काळी दिसते आउटलाईन काढून टाकून द्यायची आहे. तर या आउटलाईनवर जायचं आणि नो आउटलाईन करायचं. काळी आउटलाईन निघून गेली कशी आहे बाजूची आउटलाईन,
याचं डुप्लिकेट करायचं आहे आपल्याला या शेपचा, तर कंट्रोल डी दाबा, डुप्लिकेट येईलच. आला का डुप्लिकेट? याचा कलर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता, असं पाहिजे तो कलर घेऊ शकता. आता हा कलर आणि हा शेप मला वर घ्यायचा आहे, हा शेप खाली घ्यायचा आहे. शेपवर क्लिक करायचं, खालच्या शेपवर, आणि त्याला वर घ्यायचं आहे. तर इथं ब्रिंग टू फ्रंट इथं दिसते का आपल्याला, या टूलवर जायचं. हा फॉर्मॅटमध्येच असतो ब्रिंग फॉरवर्ड नावाचा, याच्यामध्ये ब्रिंग टू फ्रंट याच्यावर टिक करा, वर येईल. आणि ही शेप तुम्ही खाली ठेवू शकता. असं आपल्याला करता येईल, असं शेप्स दाखवता येईल. असं कळालं का कसं केलं ते डिलीट करतो. परत बघा इथे क्लिक करायचं, कंट्रोल डी दाबायचं, कंट्रोल डी डुप्लिकेट, या शेपचं डुप्लिकेट घ्यायचं आपल्याला. शेपवर क्लिक करायचं, कंट्रोल डी दाबायचं, डुप्लिकेट आलं. याचा कलर बदलायला शेप फिलवर जाऊन याचा सरळ कलर बदलू शकता, आपण पाहिजे तसं घेऊ शकता. हा शेप मला आता खाली टाकायचा, याचा वर घ्यायचा. या शेपवर क्लिक करायचं, फॉर्मॅटवर टिक करून इथं ब्रिंग फॉरवर्डमध्ये इथं फ्रंट, ब्रिंग फ्रंटवर टिक करा, वर येईल. आता हा शेप खालचा शेप पकडायचा, याला सरळ नेऊन ठेवायचं. असं असा शेप तयार झाला. कळलं का? आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, या शेपला थोडंसं मला मोठं करायचं असेल, याच्यावर क्लिक करू शकता, याला खाली वाढवू शकता, असं थोडं मोठं होईल. असं खाली मोठं केलं आपण, असं दिसते का? आता यात मला काही लिहायचं आहे, तर परत इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं, टेक्स्ट बॉक्सच घ्यायचं. टेक्स्ट बॉक्स घेतला, इथून टेक्स्ट बॉक्स सरळ काढायचा, असा ओढायचा. याच्यात आपल्याला काय लिहायचं आहे, आपल्याला आयडेंटिटी कार्डवर काय काय असते ते डेटा लिहायचं आपल्याला. नेम लिहायचं आहे मला, याच्यात नेम असते असं, आणि डॉटेड लाईन देऊ शकता अशी, डॉटेड लाईन देऊ शकता अशी. एंटर करा. ॲड्रेस असते याच्यात, परत डॉटेड लाईन देऊ शकता. सिटी लिहायचं आहे, सिटी लिहू शकता. डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ लिहू शकता. काय काय गोष्टी असतात आयडेंटिटी कार्डवर त्या लिहून घ्यायच्या आपण. त्याच्यानंतर इथं जेंडर लिहायचं आहे, मेल फिमेल लिहू शकता. सीट रोल नंबर लिहू शकता, शाळेचा कोणता रोल नंबर असेल तर रोल नंबर पण घेऊ शकता. आणि सर्वात शेवटी त्यावर काय असते तर सिग्नेचर ऑफ प्रिन्सिपल. स्पेलिंग बरोबर लिहा, असं लिहिलं. हे लिहिल्यानंतर मला काय करायचं आहे, याला पूर्ण टेक्स्टला सिलेक्ट करू शकतो. यात थोडंसं अंतर जास्त पाहिजे असेल तर होमवर जा, इथं लाईन स्पेसिंग नावाचं टूल असते, अंतर थोडंसं जास्त घेतलं असं 1.5 घेतो. आता मला यातला पांढरा कलर चांगला वाटला असेल, हा काळा टाकून जायचा आहे. अगोदर या शेपवर क्लिक करायचं, क्लिक केलं की इथं फॉर्मॅट येते, फॉर्मॅटवर जायचं, परत फिल शेपवर जायचं, इथं नो फिल करायचं, म्हणजे मधला कलर काढून टाकून द्यायचा, तर नो फिल करायचं. आणि ही काळी जी दिसते आपल्याला बॉर्डर, ती पण काढण्यासाठी आउटलाईनवर जा, याला पण नो आउटलाईन करा. अशा प्रकारची बॉर्डर आपली निघून गेली का? आता मला इथं शाळेचं नाव लिहायचं आहे, इन्सर्टवर जायचं, इथं एक नवीन टूल आहे, याचं नाव आहे वर्ड आर्ट. इथे क्लिक करायचं, इथून एक वर्ड आर्टचं टूल घ्यायचं, कुठला एक कलर घ्यायचा असं, याच्यात नाव लिहायचं. कॅप्सलॉक ऑन करा, कॅप्सलॉक ऑन म्हणजे इथलं कॅप्सलॉक ऑन जे केलं सगळे अक्षर कॅपिटलमध्ये येतील. हे ऑन केलं, NUT नूतन कॉलेज असं लिहिलं, बस एवढंच लिहिलं. त्याला आणून इथं ठेवून टाकून देतो असं याच्यातलं असं. परत कॅप्सलॉक बंद करा, काही काम नाही, बंद करून टाकून द्या, काम संपलं. परत काही लिहायचं तर इन्सर्टवर जायचं, टेक्स्ट बॉक्सवर जायचं, शेप्सवर जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्या, पत्ता लिहायचा शाळेचा. तर असा एक काढलं, शेप्स काढला, इथं पत्ता लिहितो, नियर रूरल हॉस्पिटल, HOSPIT हॉस्पिटल, उमरी, तालुका उमरी, डिस्ट्रिक्ट नांदेड असं लिहिलं. बारीक अक्षरात लिहिलं मी. या सिलेक्ट करतो, थोडंसं गडद करायचं तर बोल्ड करतो, थोडंसं बोल्ड केलं. आता याला नेऊन याच्यावर ठेवतो, असं इथं खाली नेऊन ठेवतो असं. हे सगळं ठेवलं मी असं, पण मला हा डब्बा चांगला वाटणार झाला आहे, पांढरा कलर चांगला वाटणार झाला आहे. पांढरा कलर काढून टाकून द्यायचा मधला याच्यातला, याच्यावर क्लिक करायचं, अगेन फॉर्मॅटवर जायचं, फिल शेपवर जायचं, नो फिल करायचं, परत आउटलाईनवर जायचं, नो आउटलाईन करायचं. आउटलाईन काढून टाकली, व्यवस्थित ठेवायचं असं ॲड्रेसला.
असं घेतलं का? असं तुम्ही हा कलर नको एकच कलर पाहिजे असेल तर त्याच्यावर क्लिक करू शकता. असं फिल शेपवर जाऊन एकच कलर तर पण फिल करू शकता पाहिजे तसं. तुम्हाला जो कलर पाहिजे तो घेऊ शकता. असं मी 2-3 कलर घेतले, त्यासाठी ग्रेडियंटवर गेलो. ग्रेडियंटवर टेक्स्चर पण घेऊ शकता. असे पण टेक्स्चर आपल्याला वापरता येतात. आता हे टेक्स्चर घ्यायचं मला, त्या टेक्स्चरवर जायचं. टेक्स्चर करण्यासाठी काय करायचं? अगोदर या शेपवर क्लिक करायचं, वरच्या फॉर्मॅटवर जायचं, फिल शेपवर जायचं. इथं टेक्स्चर दिसते, याच्यात तर टेक्स्चर घेऊ शकता. पाहिजे असे टेक्स्चर्स तुम्हाला वापरता येतील. हे टेक्स्चर चांगलं असेल तर वाटत असेल हे टेक्स्चर घेऊ शकता. असं टेक्स्चर पण घेता येते आपल्याला. टेक्स्चर्स म्हणतात त्याला, ग्रेडियंट टेक्स्चर्स. आता मला इथे एक गोल पर शेप घ्यायचा आहे. शेपवर जायचं, तर गोल शेप घ्यायचा. गोल शेप घेतला, असा हा शेप काढला, असा ड्रॉ केला. असं असे कामं करू शकता आपण. शाळेचे कुठले बी विद्यार्थ्याचे आयडेंटिटी कार्ड तयार करून देणं छान छान, त्याच्याकडनं पैसे कमवू शकता आपण. आपला एक रोजगार तयार होण्याची शक्यता असते. असं जर करून दिलं कोणाची कामं. आता हा शेप घेतला, पण याच्यात मला फोटो पाहिजे. रिटर्न मला याच्यात काही फोटो पाहिजे. फोटो पाडण्यासाठी परत फॉर्मॅट आला आपल्यासाठी, शेप फिल आलं, परत पिक्चरवर जाऊ. आता इथं पिक्चर इथं ऑप्शन असतो. याच्यातून जायचं नाही पिक्चर घ्यायला. इन्सर्टवर जाऊन पिक्चरवर जाऊ नका. जिथं जाऊ नका तिथून ते शेप, याच्यामध्ये शेप पाहिजे, शेपमध्ये पिक्चर पाहिजे, तर अगोदर याच्यावर क्लिक करायचं, फॉर्मॅटवर जायचं, शेप फिलवर जायचं, इथून पिक्चरवर जायचं, आणि मग इथून ऑनलाईन पिक्चर फ्रॉम फाईल कुठेही पिक्चर घेऊ शकता. ऑनलाईन पिक्चरवर गेला तर थोडं वेट करावं लागतं. इंटरनेटला कनेक्ट होतं आपण, आणि इथं आपल्याला टेक्स्ट सर्च बार येते. सर्च बारमध्ये आपण लिहायचं आहे PASSPORT पासपोर्ट साईज फोटो म्हणून लिहायचं. एंटर करायचं. एंटर केलं की आपल्याला इंटरनेटवर जितके फोटो असतात पासपोर्ट साईजचे दिसतात आपल्याला. तरी आणखी मला काही कॉमन पाहिजेत तर क्रिएट कॉमन ओनलीवर क्लिक करायचं. क्रिएटिव्ह कॉमन ओनलीवर क्लिक करायचं. आणखी भरपूर आपल्याला फोटो आपल्याला दिसतात आलेले. जो फोटो आपल्याला पाहिजे आहे त्या फोटोवर आपण सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यावर टिक करू शकता, इन्सर्ट करू शकता, तर लागलीच फोटो आपल्याला आपल्या स्क्रीनवर आलेला दिसेल. याला काही इफेक्ट वापरायचं या गोलला, तर त्यासाठी शेप इफेक्ट नावाचा या शेपला काही इफेक्ट द्यायचा आहे. कुठल्याही शेपला इफेक्ट द्यायला पहिले त्या शेपला सिलेक्ट करायचं, फिल इफेक्टवर जायचं. शॅडो आहे, शॅडो म्हणजे सावली असते, तर आपल्याला सावली दाखवायची अशी, तर सावली दाखवू शकता. असं ते असे इफेक्ट आपल्याला वापरतात. इफेक्टिव्ह असे आपल्याला आयडेंटिटी कार्ड आपल्याला बनवता येतात. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ तयार केला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद.